आधी मी रोजच चपात्या बनवायची, पण जसं मला प्रेग्नन्सी राहिली तेव्हापासून मी फक्त भाकरीच खाते, चपाती खात नाही. ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होते म्हणून चपाती खायला नकोच वाटते. पण आज मी चपाती बनवले, कारण चहा चपाती खाऊशी वाटत होतं मला, म्हणून चपाती बनवले. घरातली बाकीचे कामं सगळे आवरून तूप बनवायचं होतं म्हणून तूप बनवायला घेतले, कारण आता ते जर ठेवलं तसंच तर साई मग राहून जाईल, मग वेस्ट होऊन जाईल. कारण मी खूपच दिवस झालं साई काढून ठेवले होते. मग ते आज करण उद्या करण, पण टाईम काही भेटत नाही, म्हणून म्हणलं आज त्याच्यासाठी टाईम काढून घेतला. तुम्ही कसं बनवता नक्की मला कमेंट करून सांगा. तूप तर बनवायला घेतले, पण खूपच वेळ झाला, 1 ते 1.5 तास लागलं मला तूप बनवायला. सोपी गोष्ट नाही तूप बनवणं, पण घरातल्या घरात बनवलेलं चांगलं असतं. बाहेरून काय डालडा वगैरे टाकलेलं असतं, म्हणून मी घरीच बनवते. हे 3री वेळा मी बनवलेलं आहे तूप घरी, कारण मला बाहेरचं आवडत नाही. मी एकदाच आणली होती, पण मी खाल्लं नाही ते बाहेरचं, म्हणून घरीच बनवते मी प्रत्येक वेळेस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंट करायला विसरू नका. आणि माझा तूप रेडी आहे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय.